मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. अतुल परचुरे हे केवळ 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देऊन यशस्वी झालेले अतुल हे लवकरच रंगभूमीवर कमबॅक देखील करणार होते आणि त्यासाठी त्यांची तयारी देखील सुरू होती. अतुल परचुरे यांनी खूपच कमी वयात अभिनयाला सुरुवात केली. अतुल परचुरे यांनी त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा सुरू केला याचा एक रंजक किस्सा आहे. सर्वसाधारणपणे कलाकार हे नाटक, टीव्ही आणि सिनेमा असा प्रवास करतात, पण त्यांचा प्रवास काहीसा उलटा होता. त्यांना पहिली संधी टीव्हीमध्ये काम करण्याची मिळाली. टीव्हीवर काम करणं म्हणजे मोठं असं काही नव्हतं. त्या काळी टीव्ही साधारणपणे संध्याकाळी 6:30 वाजता सुरू व्हायचा आणि 9:30 वाजता बंद व्हायचा. दूरदर्शनवर किलबिल नावाचा एक कार्यक्रम लागायचा. काही वेळा तो लाईव्ह असायचा तर काही वेळा रेकॉर्डेड असायचा. 1976ची गोष्ट असेल. त्यांचे बाबा दूरदर्शनच्या स्टुडिओला त्यांना घेऊन गेले होते. तेव्हा ते केवळ शाळेत होते, दादरच्या बालमोहन शाळेत. त्यांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नाट्यछटा पाठांतर केलं आणि तिकडे जाऊन निर्माते याकूब शहीद यांना ते ऐकवलं. अतुल परचुरे यांच्या बाबांनी त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या मुलाला काम करण्याची इच्छा आहे. त्यावर याकूब सरांनी हे पाहिल्यानंतर, हे नाट्यछटा तू खूपच चांगल्या प्रकारे सादर केली आहे आणि आज संध्याकाळी किलबिलच्या शोवर तू लाईव्ह करशील का, असे त्यांना विचारले. आणि अतुल परचुरे यांनी लगेचच मान डोलावली आणि त्याच दिवशी ते टीव्हीवर झळकले आणि अशा प्रकारे त्यांचा टीव्हीवरचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर इयत्ता 5वीच्या सुट्टीत वर्तमानपत्रात एक जाहिरात आली होती. सिनेमात काम करण्यासाठी काही लहान मुलं हवी होती. व्ही शांताराम यांच्या निर्मिती संस्थेकडून ही जाहिरात देण्यात आली होती. राजा रानी को चाहिए पसीना असे या चित्रपटाचे नाव होते. सुलभा देशपांडे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका होत्या. दादरच्या छबिलदार शाळेत या चित्रपटासाठी ऑडिशन सुरू होतं. तिकडे अतुल परचुरे गेले आणि ऑडिशनमध्ये त्यांची निवडही झाली. या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून अतुल परचुरे यांची चित्रपटसृष्टीत एंट्री झाली. त्यानंतर कलेची आवड आहे म्हटल्यावर शाळेतील अनेक कार्यक्रमात त्यांना काम करण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली. पण असे असल्याने त्यांना कधीच रंगभूमीची भीती वाटली नाही आणि नकळतच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. केवळ 7वीत असताना बजरबट्टू या बालनाट्यात त्यांनी काम केलं. 2 अंकाचं पूर्ण हे नाटक प्रचंड धमाल होतं. या नाटकात बजरबट्टू ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती. साधारणतः 100 प्रयोग नाटकाचे झाले. या नाटकात काम करण्याचा त्यांचा अनुभव खूपच चांगला होता. या नाटकानंतर त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर शहजादा हे नाटक केलं. या नाटकात त्यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या नाटकानंतर ते रंगमंचाच्या प्रेमातच पडले. त्यानंतर टिळक आणि आगरकर, वासूची सासू, टूर टूर, अफलातून यांसारख्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. व्यक्ती आणि वल्लीतील फुले यांची त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. तसेच कापूस कुंडाची गोष्ट, नाती गोती, तरुण तुर्क म्हातारी अर्क, गेला माधव कुणेकरे, बेदुणे 5 अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असलं तरी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं नाटक हे नाती गोती. नाती गोती या नाटकाने त्यांच्या करिअरला एक वळण दिलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कादंबरीकार जयवंत दळवी यांचं हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक अतुल परचुरे यांच्या प्रेमातच पडले होते. त्यांनी नाटकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या. नवरा माझा नवसाचा, सलामे इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट, खट्टा मिठा, बुड्ढा होगा तेरा बाप, ब्रेव्हहार्ट यांसारख्या चित्रपटात त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. अतुल परचुरे जाहिरातीत देखील काम करत होते. याचवेळी हिंदीत काही लोकांनी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांना शाहिद मिर्झा यांच्या राजा का बाजा या सिनेमासाठी विचारण्यात आलं. या चित्रपटात राजाच्या मुख्य भूमिकेत ते झळकणार होते. या चित्रपटासाठी ते 3-3.5 महिने जयपूरला गेले. या चित्रपटामुळे हिंदी बोलण्याची भीती पूर्णपणे गेली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची भेट अजीज मिर्झा यांच्यासोबत झाली आणि अजीज यांनी त्यांना फिरबे दिले हिंदुस्तानी हा सिनेमा दिला. शाहरुख, जुही यांसारख्या बड्या कलाकारांसोबत त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली. अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट यांप्रमाणे मालिकांमध्ये देखील त्यांचा ठसा उमटवला होता.
होणार सुन्नी या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, अळीमिळी गुपचिळी, माझा होशील ना या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावल्या होत्या. एवढंच नव्हे तर हिंदी मालिकांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. स्टार प्लस वाहिनीवर सिनसिनाटी बुबलाबू आणि कभी मेरे घर भी भूचाल आता है यांसारख्या मालिकांमध्ये काम करत होते. एवढंच नव्हे तर तुलसी या प्रसिद्ध मालिकेत देखील त्यांनी एक भूमिका साकारली होती. आर के लक्ष्मण की दुनिया, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, कॉमेडी सर्कस के अजूबे, बड़ी दूर से आए हैं, यम है हम या हिंदी मालिकेतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. तुम्हाला माहीत आहे का, अतुल परचुरे यांनी केवळ हिंदी आणि मराठी नव्हे तर त्यांनी एका तेलुगू चित्रपटात देखील काम केलं होते. नियम रंजन या तेलुगू चित्रपटातही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीने एक हिरा गमावला आहे. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून निघणे हे अशक्यच आहे. पी स्क्वेअर मराठीच्या संपूर्ण परिवारातर्फे अतुल परचुरे यांना श्रद्धांजली.